परिहार द्यायचा तो असा की आज सौभाग्यवती कुसुम एकनाथराव सांगळे यांचं गेल्या वर्षी देहावसन झालं, ते अनंतात विलीन झाल्या. जो माणूस जन्माला आला तो मरणारच, मृत्यू हे जीवनाचं अंतिम सत्य आहे. आणि या मृत्यूला कुणीही टाळू शकत नाही. परंतु ह्या मृत्यूकडे आपण पाहत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी छान त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. ते म्हणतात की जसं आपण वस्त्र बदलतो, जुनं जीर्ण झालेलं वस्त्र आपण बदलतो आणि नवीन वस्त्र जसं परिधान करतो, अगा जीर्ण वस्त्र सांडणीचे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीचे चैतन्यनाथे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण आपले कपडे फाटल्यानंतर बदलतो त्या पद्धतीनं हा आपण देह ठेवतो आणि पुन्हा नवीन देहामध्ये प्रवेश करतो. हे तत्वज्ञान काय आहे, कसं आहे, त्याच्यावरती आता आपण चर्चा करणार नाही. मी या ठिकाणी आपणासमोर सत्यशोधक पद्धतीनं हा जो काही प्रथम पुण्य स्मरणाचा विधी जो पार पाडलेला आहे, ते आमचे गुरुवर्य आणि मार्गदर्शक सचिनजी झगडे सर यांनी विधी पार पाडत असताना खूप छान असं मार्गदर्शन केलं. आणि म्हणून त्यांच्या झालेल्या प्रबोधनानंतर, त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानंतर मी बोलणं, अर्थातच पंचपाक्वान्नाचं जेवण झाल्यानंतर हातावरती कोणीतरी मिठाचा खडा द्यावा असं होण्याची शक्यता असू शकते. काय हरकत नाही. खूप छान त्यांनी मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं. त्यानंतर आपल्याला एक दुधात साखर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. शंकररावजी लिंगे साहेब हेही उपस्थित आहेत. मलाही त्यांचं ऐकायचं आहे. मी जास्त वेळ न घेता, कारण मला तुमच्या चेहऱ्यावरच्या भावमुद्रा समजून येत आहेत की आता 12 वाजेपर्यंतच हा कार्यक्रम चालत असतो. 12 वाजता आपल्याला जेवायचं असतं आणि उपाशी पोटी किंवा अर्धपोटी दिलेलं ज्ञान हे पचत नाही म्हटलं तरी चालेल. कारण उपाशी पोटी माणूस चिडतो, भांडण करतो आणि भरलेल्या पोटी माणूस विचार करतो. आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी 5 ते 10 मिनिटांमध्ये माझं जे काही चर्चा आहे, मी जास्त मनोगत व्यक्त करणार नाही. मी आपल्यासोबत एक चर्चा करणार आहे. झालं असं, फार पूर्वीची एक गोष्ट आहे. एका गावामध्ये कीर्तनकार महाराज कीर्तनासाठी येतात. त्यावेळेस काही स्वतःच्या गाड्या नसायच्या, एसटी एकच असायची. एसटीने सकाळी सकाळी महाराज त्या गावामध्ये आले, संध्याकाळी कीर्तन करणार आहेत. दिवसभर काय करायचं म्हणून त्यांच्या लक्षात आलं, माझ्या पोस्टामध्ये काहीतरी एक काम आहे, मला काहीतरी एक रजिस्टर पाठवायचे, पत्रव्यवहार करायचा तो राहिलेला आहे. आणि म्हणून त्यांनी तो त्यांचा तिथले जे कोणी संयोजक असतील त्यांना सांगितलं की मला एखादा लहानसा मुलगा द्या, मी त्याच्यासोबत पोस्टामध्ये जातो आणि माझं पोस्टातलं काम मी उरकून येतो. आता लहान मुलं कशी असतात आपल्याला माहिती आहे. तो मुलगा त्यांच्यासोबत, त्या महाराजांच्या सोबत चालू लागला. पुढे गेल्यानंतर तो म्हणाला, आज तुम्ही कशासाठी इथं आलात? महाराज म्हणाले, मी कीर्तन करण्यासाठी आलो. हो, पण तुम्ही कीर्तनातून काय सांगणार आहात? महाराज म्हणाले, कीर्तनातून मी सांगणार आहे की मोक्ष कसा मिळवावा, मुक्तीचा मार्ग कसा आपल्याला मिळाला पाहिजे, आपण मुक्तीचा मार्गाने कसं गेलं पाहिजे, स्वर्गामध्ये आपण कसं गेलं पाहिजे, आपल्याला नरक न मिळता आपली स्वर्ग कसा प्राप्त होईल, स्वर्गाचे मार्ग काय आहे तो मी सांगणार आहे. आणि म्हटलं, मग आता तुम्हाला इकडे कुठं जायचंय? म्हणलं, काय नाही, मला थोडं पोस्टात जायचंय. मग म्हटलं, तुम्ही मला कशासाठी चालवलंय? म्हणलं, हा पोस्टाकडे जाण्याचा रस्ता मला माहित नाही. महाराज म्हणले, पोस्टाकडे जाण्याचा रस्ता मला माहित नाही. त्यावेळी ते लहानसं मुलगं, चुनचुनीत मुलगं उत्तर देतं. ते मुलगं म्हणतं, महाराज तुम्हाला पोस्टाकडे जाण्याचा मार्ग माहित नाही, तुम्ही आता इथं स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग सांगणार आहात का लोकांना? अगदी तशीच अवस्था मला वाटतं इथं माझी काहीशी झालेली आहे. इथं आल्या अगदी चित्र जे होतं, जे काय मी सांगणार होतो, तिथपर्यंत आपण निश्चितपणे पोहोचलेला आहात.
मागच्या वर्षी ज्या वेळेस देहावसन झालं, अनंतामध्ये मातोश्री विलीन झाल्या, त्यावेळेसच आपण जो निर्णय घेतला तो खूप क्रांतिकारी आहे. तो निर्णय घेणं इतकं सोपं नाही. काल परवा आमची इथं आमचे चुलते एक्सपायर झाले. मी त्यांना सांगण्यासाठी गेलो होतो की म्हणलं आता सगळा ट्रेंड पडलेला आहे. ट्रेंड पडलाय म्हणण्यापेक्षा आज काळाची गरज आहे, निसर्गाची गरज आहे. आज सगळ्यात जर मोठी समस्या कोणती असेल तर ती आहे पर्यावरणाची. आणि पर्यावरणासाठी जर आपण कुठलाही हातभार लावू शकत नसेल तर त्याचा किमान विध्वंस करण्याचा तरी आपला अधिकार नाही. आणि म्हणून आपण पर्यावरणाचं जतन करण्यासाठी आपण एक छोटासा खड्डा घेऊ, त्या खड्ड्यामध्ये रक्षा विसर्जित करू. दशक्रियेच्या दिवशी आपण त्याच्यामध्ये एक वृक्षारोपण करू. छानशी संकल्पना आहे, परंतु त्यांनी मांडलं नाही. ते म्हणले लोक मला नावं ठेवतील. सरळ त्यांनी जे सर्वच उत्तर असतं ते त्यांनी मला दिलं. मी काहीच बोललो नाही, कारण ही वेळ असते संवेदनशील वेळ असते, भावनिक विषय असतो. आणि म्हणून मी काही न बोलता तिथून मागे आलो. आणि म्हणून एवढं असतानाही आपण खूप छान निर्णय घेतला. आपण एक काळाबरोबर चालण्याचा, एक सत्यशोधक पद्धतीनं चालणं म्हणजे काय, समाजासमोर एक चांगल्यापैकी आदर्श निर्माण केला. या ठिकाणी सांगळे परिवारावरती, त्यांच्या कुटुंबियांवरती, त्यांच्या नातेवाईकांवरती खरोखर अगदी जो काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. एक वर्षभर झालं तुम्ही त्यांच्या स्मृतीमध्ये जीवन जगता आहात. आता या ठिकाणी मी तुम्हाला कुठंतरी भावनिक करून खूप काही मी असं बोलणार नाही, कारण मला इथं जे काही बोलायचं आहे ते सत्यशोधक हा विधी काळाची गरज कशी आहे या संदर्भामध्ये मला काही तुमच्या समोर ठेवायचं आहे. सत्यशोधक आपण जे काही इथं एक चांगल्यापैकी पायंडा पाडलेला आहे, समोर एक उदाहरण ठेवलेलं आहे. त्यांच्या मुली मीनाक्षीताई आणि कविताताई, त्याचबरोबर गणेश भवानी जगन्नाथराव, आपणा चौघांचंही मी खरोखर मनापासून माझ्या सत्यशोधक कर्जत तालुक्याच्या वतीनं मानेल तेवढा अभिनंदन कमीच आहे, मानेल तेवढा आभार कमीच आहे. खरं तर सत्यशोधकची सुरुवात म्हणजे काय, सत्यशोधक आपण त्याचा अंगीकार करणं म्हणजे काय. जे सत्यशोधक नाहीत, जे आपण सत्यशोधक पद्धतीचा अवलंब करत नाही, त्याच्यासाठी डोकं वापरायची गरज नाही, त्याच्यासाठी बुद्धी लागत नाही. जे आहे तसं स्वीकारायचं, जे आहे तसं लोक काय म्हणतील या नावाखाली काही कर्मकांड करायचं, कुठल्याही दांभिकपणावरती विश्वास ठेवायचा. आणि अशा पद्धतीनं आपण आपलं गुलामगिरीमध्ये जीवन जगतो. आपण आपल्या आयुष्याचा सत्यानाश करून घेतो. अशी शेकडो हजारो लाखो उदाहरणं आपल्या समोर असतानाही आपण म्हणतो नाही हे लोक नावं ठेवतील. असं नाही, आमच्या पाठीमागून पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या असं आलेलं आहे आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये बदल करणार नाही. त्या दिवशी परवाच एक जे उदाहरण झालं ते म्हणले आमच्या जे काही पारंपरिक पद्धतीनं जे आलेलं आहे पहिल्यापासून त्याला आम्ही बदलू शकत नाही, लोक नावं ठेवतील. मी त्याच्यानंतर त्यांना एक प्रश्न विचारला, बाबा रे तुमचे वडील फेटा बांधत होते, धोतर नेसत होते, मग तुम्ही पॅन्ट शर्ट का घालता? तुम्ही काळानुसार बदललाच ना. जर तुम्ही बदलच करायचा नव्हता तर तुम्ही फेटा बांधायला पाहिजे होता, तुम्ही धोतर नेसायला पाहिजे होतं. तुमची आई 9वारी साडी नेसत होती, आता तुमची मिसेस 6वारी साडी नेसते. तुमच्या सुना तर ड्रेस घालायला लागल्या. मला त्याच्याशी विरोध नाही, पण आपण माणूस कसा बदलतो, पण आपण आपल्या सोयीनुसार तो बदल करून घेत असतो. आणि कुठेतरी एखादा असं चांगल्या गोष्टी जर करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी आपल्याकडे लागतो विवेक. आणि हा जो विवेक आहे तो विवेक असं म्हटलं जाते की तो शिक्षणानं विवेक जागृत होतो. विवेक जर जागृत झाला नाही आपल्या शिक्षणानं तर ते शिक्षण काही कामाचं नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे जर खरं आहे, हे जर सत्य असेल तर जर आपण शिक्षण घेऊनही आपण बऱ्याचशा चालीरीती अंधश्रद्धा ह्या सोडायला तयार नाहीत, आपण आपलं जे काही वाईट समजुती आहेत, ज्या अंधश्रद्धा आहेत त्या आपण जर सोडत नसेल तर ह्याला आपण वाघिणीचं दूध म्हणायचं का. त्याच्यावरती मी थोडं चिंतन केलं आणि माझ्या एक लक्षात आलं की वाघिणीचं दूध साठवायला साधं पात्र चालत नाही. बरोबर नसेल, तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही प्रयत्न करून पाहू शकता, अनुभव घेऊन पाहू शकता. वाघिणीचं दूध जर आपण काढलं साध्या पात्रामध्ये तर ते आहे असं खाली निघून जातं. आणि मग वाघिणीचं दूध साठवण्यासाठी सोन्याचं पात्र लागतं, सुवर्ण पात्र लागतं.
वाघिणीचं दूध साध्या पात्रामध्ये टिकत नाही. त्या पद्धतीनं शिक्षण जरी कितीही चांगलं असलं तरी आपलं जर पात्र साधं असेल, आपलं जर पात्र सुवर्णाचं नसेल, सुवर्ण म्हणजे विवेक, आणि विवेक रूपी सुवर्णाचं पात्र जर आपल्याकडे नसेल तर ते शिक्षण रूपी जे काही ज्ञान आहे, जे काही दूध आहे ते आपल्या पात्रामध्ये थांबत नाही आणि मग आपली अशी वाताहत होते असं म्हणायला निश्चितच जागा उरते. आणि म्हणून आज सत्यशोधक पद्धतीचं नाव जरी काढलं तरी बरेच वेळा असं म्हटलं जातं की सत्यशोधक म्हणजे ब्राह्मणाच्या विरोधातलं, ब्राह्मणांना शिव्या घालणारे आणि ब्राह्मणाच्या विरोधामध्ये प्रचार करणारे, असं एक जनरली रूढ झालेली आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की आमचा ब्राह्मणांना कधी विरोध नव्हता, नाही आणि नसणार आहे. ब्राह्मणांना आमचा विरोध नाही, आमचा विरोध ब्राह्मणवादाला आहे. आता कितीतरी असे ब्राह्मण आहेत की ते सत्यशोधक पद्धतीचा अवलंब करून त्यांचं स्वतःचं जीवन व्यतीत करतायत. त्यांची मी नावं तुम्हाला इथं घेत नाही, परंतु असे खूप काही लोक आहेत की ते मग तुम्ही हे जे म्हणणं आहे की आपण ब्राह्मणांच्या आम्ही विरोधात बोलतो तर हे कसं, हे शक्य नाही. कारण आमचा विरोध हा ब्राह्मणवादाला आहे. आणि जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांना जर आम्ही विरोध नाही केला तर आम्ही आमच्या स्वतःलाच आम्ही माफ करू शकत नाही. मग आम्ही त्या प्रवृत्तीला जर विरोध केला असेल आणि ते जर चुकून ब्राह्मण असतील तर ह्यात आमचा दोष काय. ज्या ज्या लोकांनी तुकाराम महाराजांचा छेड केला, ज्या ज्या लोकांनी ज्या प्रवृत्तीने तुकाराम महाराजांना त्रास दिला ते जर ब्राह्मण असतील तर ह्याला आमचा नाईलाज आहे. ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांचा आम्ही निषेध करणं तर हे माझं काम आहे, हे आमचं काम आहे. आणि तो सत्यशोधक समाज, सत्यशोधक चळवळ अव्याहतपणे करत असते. ज्या लोकांनी महात्मा फुलेंना त्रास दिला, ज्या लोकांनी राजर्षी शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणले, त्यांचा अपमान वारंवार करण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांच्या विरोधामध्ये किंवा अशा लोकांचा जर निषेध करत असेल आम्ही, या प्रवृत्तीचा जर आम्ही निषेध करत असू तर त्या प्रवृत्ती जर त्या चुकून किंवा योगायोगानं त्या असतील तर त्यात आमचा दोष काय. मग सत्य शोधन म्हणजे काय की हेच आहे की आपल्याला गुलामगिरी का आली, आपण असे का राहिलो. मगाशी सचिन सरांनी प्रबोधन करत असताना सत्यशोधकची माहिती सांगत असताना खूप छान पद्धतीने सांगितली की आम्ही गुलाम कसे झालो. तर पहिलं जे आहे ते म्हणजे आपले विचार. विचारांची जिथं निर्मिती होते, आपले विचार जर सकारात्मक नसतील, आपले विचार जर आपल्याला तारून नेण्यासारखे नसतील तर मग आपण आपली प्रगती करू शकत नाही. विचार तयार होतात आपल्या मनामध्ये आणि ह्या मनावरती एवढं काम झालेलं आहे. आजपर्यंत जेवढे तत्ववेत्ते झाले, जेवढे म्हणून संत महापुरुष झाले, त्या सर्वांनी या मनावरतीच काम केलेलं आहे. आणि संत रोहिदास महाराजांनी तर त्याच्यावरती उच्च कोटीचं काम केलेलं आहे. मन चंगा तो कठवती में गंगा, म्हणजे हे जे काही असेल सगळं माणसाचं जीवन हे माणूस घडत असताना त्यांच्या विचारांवर घडतं. विचार करण्याची ताकद या मनामध्ये असते. आणि जर आपलं मन जर गुलाम झालं, जर ही मानसिक गुलामी जर आपल्यावरती लादली गेली, वर्षानुवर्ष आपल्यावरती ही लादलेली गुलामगिरी आपल्याला जुगारून देत असताना आपण मानसिक गुलामी अगोदर तोडायला पाहिजे. आणि याच्यासाठी हे जे काही संत महापुरुषांनी तत्वज्ञान सांगितलं की बाबा रे, जसा आपण विचार करतो तसाच आपण घडत असतो, तसंच आपण बनत असतो. तर पहा, आपल्या समाजाला जर एखादी गोष्ट सांगायची म्हटलं, चांगली गोष्ट जर सांगायची म्हटलं तर त्याला सहजासहजी पटत नाही. त्याला हा चमत्काराच्या बाबतीत जर आपण सांगितलं तर मग मात्र त्याचा लवकरात लवकर विश्वास बसतो. माझे एक मित्र आहेत पहा, त्यांनी एक प्रयोग केला. मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला भाकड कथा अजिबात सांगणार नाही. जे सांगणार आहे ते सत्य सांगणार आहे, जे खरं सांगणार आहे, जे रियालिटी सांगणार आहे. भाकड कथा म्हणजे काय, मी असं तुम्हाला सांगणार नाही. कोणती तरी आमची एक देवी होती, राणी होती, आणि ते आंघोळ करत असताना मळाचा एक पुतळा करून ठेवला आणि मग कोणतरी आलं, त्याचं शिरच्छेद केला. ते मुडगं उडल्यामुळं परत कुणीतरी दुसऱ्या एका अवाढव्य प्राण्याचं शिर त्याला जोडण्यात आलं. या अशा भाकड कथा मी सांगणार नाही. दुसऱ्या भाकड कथा, कोणत्या तरी राजाला मुलं होत नव्हती आणि मग त्यांनी यज्ञ केला, त्या यज्ञातून एक फळ निर्माण झालं, त्या फळाची खीर केली, मग त्याला मुलं निर्माण झाली. मी अशा भाकड कथा सांगत नाही, सांगणार नाही.
आणि त्याचं काही कारणही नाही. जे काही असेल ते सत्य तुमच्या पुढ्यामध्ये 5-10 मिनिटांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्या वेळेस माझ्या मित्राने प्रयोग केला, त्याच्याकडं रोजगार नव्हता आणि म्हणून त्यांनी एक दिवशी पेपरला ऍड दिली, जर कुणाला मनशांती नसेल, जर कुणाला सुखी समाधानी नसेल तर आमच्याकडे 100% इलाज होतो. आणि मग त्या माणसानं, त्या माझ्या मित्रानं पेपरमध्ये ऍड दिल्यानंतर त्याला फोन आले. फोन आल्यानंतर त्याने विचारून घेतलं. एक आमच्या ताईचा फोन त्यांना आला आणि ताईनं विचारलं, बाबा रे, मी तुमची ऍड पाहिली आणि मी तुम्हाला फोन केला, मला समाधान नाही. माझ्या घरामध्ये सर्व काही आहे, गाड्या आहेत, 2-2 गाड्या आहेत, मोठमोठ्या फॉर्च्युनर सारख्या गाड्या आहेत, सर्व काही माझ्या घरामध्ये नोकर चाकर सगळे आहेत, परंतु मला मानसिक स्वास्थ्य नाही, मला समाधान नाही, सुख नाही. आणि प्रत्येक माणसाला ही सुखाची अपेक्षा असते. पहा, आपल्या समाजाला जर कुणी डायरेक्टली सांगितलं तर चालत नाही. याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की जो माझा मित्र होता त्यांनी सांगितलं की हो ताई, तुम्हाला 100% याच्यावरती इलाज होईल आणि तोही इलाज मी ऑनलाईन करणार आहे. आता सगळा ऑनलाईनचा जमाना आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी 5:17 रेडी राहायचं, पहाट नाहून धुवून आंघोळ वगैरे करून सगळं तयार राहायचं. परंतु मी हे सगळं करण्यासाठी, हा विधी करण्यासाठी तुम्हाला त्याचं जे काही अनुष्ठान मांडण्यासाठी, अधिष्ठान मांडण्यासाठी तुम्हाला 21,000 रुपये माझ्या अकाउंटला ताबडतोब टाकावे लागतील. बरोबर का? त्या महिलेनं 4 वेळा विचारलं, मला फरक पडेल ना? हो म्हणला, 100% फरक पडेल. 100%, 101% म्हणला. असे हजारो कुटुंब म्हणला मी मानसिक स्वास्थ्यामध्ये त्यांना आणलेलं आहे. त्या ताईनं 21,000 रुपये त्या माणसाच्या अकाउंटला सोडले आणि त्या माणसानं फोन केला की उद्या सकाळी तुम्ही 5:17 नाहून धुवून तयार राहायचे. मी ऑनलाईनच तिथूनच माझं काय अनुष्ठान मांडणार आहे, मी अधिष्ठान करणार आहे आणि तुम्ही मी सांगितलेल्या वेळेस ते काम तिथं करायचे. त्यानं तिकडनं बरोबर 5:17 फोन केला आणि सांगितलं, तुम्ही तयार आहात का? तयार आहात. आणि मग त्यानं 3 दिवसाचं ते अनुष्ठान होतं. 3 दिवसाचं अनुष्ठान केल्यानंतर तो म्हणला की मी जे अनुष्ठान करणार आहे, या अनुष्ठानामध्ये मी इकडनं खूप काही करतोय, पण तुम्हाला एक पथ्य पाळावं लागेल. ती म्हणली, काय पथ्य पाळावं लागेल? तो म्हणला, 3 दिवस तुम्हाला मौन पाळावं लागेल. काय करावं लागेल माता भगिनी? मौन पाळावं लागेल. म्हणला 3 दिवसाचं मौन पाळावं लागेल तर तुम्हाला फरक पडेल, अन्यथा मी त्याची गॅरंटी घेणार नाही. ते म्हणले 21,000 तर दिलेत, 3 दिवस मौन पाळल्याने काय फरक पडतोय? 3ऱ्या दिवशी संध्याकाळी त्यानं फोन केला, फरक पडला. अहो म्हणजे 99% फरक पडलाय. मग म्हणला, आता बघा बरं का कुठं झालं मानसिक. जर 21,000 रुपये त्या माणसाच्या अकाउंटला टाकले, पैसे गेले आणि मग सांगितलं 3 दिवसाचं मौन पाळून 3 दिवस फरक पडला म्हणून सांगितलं, आणि त्या माणसानं परत सांगितलं जर तुम्ही पथ्य सोडलं, पथ्य जर नाही पाळलं तर पुढची गॅरंटी मी घेणार, तुम्हाला मौन कायमस्वरूपी पाळावं लागेल तर तुमच्या घरामध्ये शांती लाभेल. आणि शांती लाभली सुद्धा. आता याचा पुढचा विचार तुम्ही करा, शांती कशी लाभली असेल. तिनं एकटीनं फक्त, आपण जर साध्या माणसानं, आमच्या सचिन सरांसारख्या माणसानं जर जाऊन सांगितलं असतं की बाई तू फक्त मौन पाळ, तुझ्या घरामध्ये शांती लाभेल, तिनं पाळलं? अजिबात नसतं पाळलं. जेव्हा 21,000 गेले, अनुष्ठानाचं त्याला कुठंतरी हे केलं, त्यावेळेस फरक पडला असं सांगितलं. आणि 100% आपल्यावरती अशाच पद्धतीनं मानसिक गुलामी लादल्या जाते आणि आपणही त्याचे वारंवार जर तेच हॅमरिंग केलं तर आपणही तशा पद्धतीनं घडत जातो. आणि म्हणून ज्या माणसांनी मनावरती काम केलं, ज्या माणसांनी माइंडवरती काम केलं, ज्या माणसांनी ते ओळखलं, ती माणसं आज सक्सेसफुल झाली. माझ्या जिजाऊंनी ओळखलं की माइंडवरती काम केलं पाहिजे. संस्कार म्हणजे काय असतात हे जर पाहायचं असेल तर आपल्याला थेट जावं लागतं जिजाऊ मासाहेबांकडं. जिजाऊ मासाहेब ज्यावेळेस राजांना नीट चालताही येत नव्हतं, बोलताही येत नव्हतं, कधी आरतुर नाही बोलायच्या. अहो राजे, तुम्ही जर असं केलं तर या जनतेचं काय होईल? अहो राजे, तुमचा जन्म एका चांगल्या कुळामध्ये झालेला आहे, तुम्हाला ही अशी कार्य करायची आहेत, त्याला नीट बोलताही येत नाही. तोपर्यंत त्या शिवाजी महाराजांना आहो जाऊ म्हणणाऱ्या या राजमाता जिजाऊ, आणि मग आजच्या या मातेच्या स्मरण करत असताना, पुण्यस्मरण करत असताना, आपण इथून जाताना एक एवढा जरी विषय घेऊन आपण गेलो तरी पण आपण कृतकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही. मी बऱ्याच वेळा कुणाच्या तरी घरी गेल्यानंतर मी पहिले लहान मुलांच्या जवळ जातो आणि त्यांना विचारतो
बाबा रे, तुम्हाला तुमची आई वडील कशा पद्धतीनं तुम्हाला वेळ देतात, त्यांचा क्वालिटी वेळ देतात का? 99% उत्तर मला नाही अशी येतात. आणि म्हणतात पप्पा कामावून आले की फक्त मोबाईल पाहतात, आईचं दिवसभर त्या मालिका आणि ते काय काय चाललेलं असतं, आम्ही विचारायचं कोणाला. आणि म्हणून किती वेळ आहे चालते, उशीर झालेला आहे, तसा वेळ आपल्याला भेटायला पाहिजे होता. तर ज्या ज्या वेळेस आपण कुठे गेल्यानंतर एक लक्षात येतं की आपण मुलांना क्वालिटी वेळ देत नाही, मुलांना जे नाही ते बोलतो, कसले कसले त्यांना तुला काय कळत नाही, अक्कल नाही, मूर्ख तू, एवढं तुला समजत नाही, असे तसे आपण त्याला विचारतो, म्हणतो आणि मग तसंच त्याच्या माइंडमध्ये राहतं आणि मुलगा पुढे जाऊन तसाच होतो. आणि मग इथं बऱ्याच वेळा मी पालकांशीही चर्चा करतो, हा माझा आवडीचा विषय. पालकांशी चर्चा केल्यानंतर 99% पालकांचं मत असं येतं की मुलं ऐकत नाहीत. मुलं, बरोबर आहे काका, मुलं बिघडली. अहो मुलं बिघडली कशी? मुलांवरती तुम्ही आरोप करता मुलं बिघडली म्हणून. तुम्ही अगोदर मुलं घडवा आणि घडल्यानंतर नाही सांगा बिघडली म्हणून. मुलं घडवत नाहीत आणि मग तुम्ही मुलांवरती बिघडली म्हणायचं काहीच कारण नाही. अगदी त्या पद्धतीनं इथेही जर आपण विचार केला तर हा जो काही कार्यक्रम आपण पाहतो आहे सत्यशोधक पद्धतीनं, हा जो कार्यक्रम इथं विधी जो आपण संपन्न केलेला आहे, हा विधी करत असतानाही एकनाथराव आणि कुसुमाई यांनी मिळून या मुलांवरती संस्कार केले पहिल्यापासून. आणि म्हणून ते आता सत्यशोधक पद्धतीने की बाबा तुझंही समाजासाठी काहीतरी देणं आहे, पर्यावरणाला तुझा कुठेतरी हातभार लाभला पाहिजे आणि सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यांनी ते संस्कार केले आणि त्याच आपण फलनिष्पत्ती पाहतो आहोत. तर या ठिकाणी आपण पाहतो आहोत की कितीतरी वेळा आपण आपल्या मुलांचा म्हणजे त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड तयार होतो. अशा पद्धतीनं आपण आपलं वर्तणूक करत असतो आणि त्या आईबापांना, त्या माता पितांना, त्या पालकांना त्याचा लवलेशही नसतो की आपण त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीने वागतोय म्हणून. तुम्ही आता सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की आता एखादा सत्यशोधक किंवा आपण सांगत असताना, करत असताना आम्ही बोलके नाहीत, आम्हाला कुठंतरी कृतीतून उतरायचं आहे. कारण महात्मा फुलेंचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, संत रविदासांचे संस्कार जर आम्हाला मान्य करायचे असतील, त्यांची विचारसरणी आम्हाला जर कुठेतरी स्वीकारायची असेल तर आम्ही त्याच्यासाठी कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे की आम्ही आमच्या आचरणामध्ये कसं आणलं पाहिजे. आणि म्हणून आज तुम्हाला जास्त मोठेपणा म्हणून सांगत नाही, सचिन सर आमच्या घरी आले होते, आज माझ्याकडे दररोज संध्याकाळी मी 1 तास वेळ 8वीच्या 9वीच्या मुलांना अजून मराठी वाचता येत नाही अशा मुलांचा मी फ्री मध्ये क्लास घेतो. किती? त्याच्यानंतर 25 ते 30 मुलं अशी माझ्याकडे रोज येतात. म्हणजे हे जे आता गेल्या वर्षी पर्यावरण दिन 5 जूनला झाला, या वर्षी मला शक्य झाल्यात उद्या परवा मी तो कार्यक्रम करणार आहे. मी जवळजवळ 500 बिया जंगलामध्ये नेऊन लावल्या होत्या. पर्यावरण संतुलनासाठी जर आपल्याला कार्य करायचं असेल म्हणजे मी कुठंतरी त्यांच्या विचारांशी पाईप होण्याची. आता बरेचसे वक्ते येतात, तुम्हाला शाब्दिक फवारे उडवतात, भावनिक करतात, वेगळं आईचं कुठलं तरी एखादं गीत गायचं, भावनिक करायचं आणि मग म्हणायचं चला लय मोठे महाराज झाले, लय भारी झालं, लय कार्यक्रम भारी झाला आणि मग फक्त त्या सुपारीचा रेट वाढवायचा. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नसतं. आता आपण पाहतो तुकाराम महाराजांची गाथा माझ्या समोर आहे. तुकाराम महाराजांची गाथा मी वाचत असताना मला पुण्य संपादन करायचंय म्हणून मी बरेच वेळा त्याचं पारायण केलं, पण मला ज्ञान मिळवायचं या हिशोबाने मी कधी सुद्धा केलं नाही. ते पारायण माझं आता चालू आहे. आणि खरोखर पाप आणि पुण्य ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी एक भावच कारण असतं. तर पाप काय आणि पुण्य काय. चला उशीर झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला जाता जाता एक संदेश देणार आहे की माझी जी मुलं आहेत, मी मुलांवरती चांगल्यापैकी संस्कार केले. माझी मुलगी चांगल्यापैकी व्याख्यान करते, तिचे विचार तुम्ही 15-20 मिनिटं तरी माझ्या मुलांशी बोलला सर्वांना अनुभव आहे. माझ्याकडे 4 व्हीलर गाडी आहे. मी 4 व्हीलर मध्ये जर एखादा माणूस शेजारी बसला, तो जर तंबाखू खायला त्याने जर पुढे काढली तर मी गाडी साईडला घ्यायचो थांबवायचो. माझा मुलगा पाठीमागून बघत असायचा. जो तंबाखू खाणारा माणूस आहे तो मला विचारायचा का साईडला घेतली गाडी, का थांबायचंय, काय नाही का मधली सुट्टी वगैरे झाली का. तर म्हणलं तसं काही नाही, तुमची तंबाखू खायची होऊ द्या, आपण निवांत जाऊ, तुम्हाला खोटं सांगत नाही. अशी बरीचशी लोक आहेत की त्यांनी त्या दिवशी पुढी सहित टाकून दिल्याने तंबाखू सुद्धा सोडून दिली. त्या दिवशी माझ्या घरी पाहुणे आले होते.
मुलगा गावात गेला होता, मी त्याला सांगितलं की त्यांची पुडी संपली आहे, तू येता येता पुडी घेऊन ये, तंबाखूची पुडी. त्याने सांगितलं की सॉरी, माझ्या तत्वात बसत नाही, मी पुढे आणू शकत नाही. काय म्हणला? म्हणजे संस्कार म्हणजे काय ह्याला म्हणायचं. आणि मला ते अभिमानाने सांगावं वाटतं, मी इकडचं तिकडचं सांगत नाही, मी जे केलं, जे करतो, जे जगतोय ते सांगायला मला आवडतं आणि तेच सांगितलं पाहिजे. आणि एवढे 60-60 हजार रुपये, लाख रुपये फी देऊन आपण जे काही महाराज मंडळी आणतो, ते महाराज मंडळी आपल्याला गाथीतला असा एकही आपण सांगत नाहीत की जो त्यांच्यावर कुठंतरी, त्यांच्यावरतीच कुठंतरी, म्हणजे त्यांच्या जो धंदा चाललेला आहे त्या धंद्याला कुठंतरी गालबोट लागेल किंवा त्याचाच कुठंतरी विचार करावा लागेल, असे कधी अभंग आहेत ते कधी आपल्याला सांगत नाहीत. आणि मग होतं काय, तुकाराम महाराजांकडे एकदा असाच विषय झाला की एक बाई की स्वतःचा मुलगा गुळ खातोय म्हणून आली होती. तुम्हाला ते उदाहरण माहितीये, गुळ खातोय, खूप गुळ खातोय म्हणून तुकाराम महाराजांकडे ती बाई घेऊन आली. तुकाराम महाराजांचं भजन चालू होतं. तुकाराम महाराज म्हणले, या मुलाला तुम्ही उद्या घेऊन या. आणि आदल्या दिवशी घरी जाऊन सांगितलं आवडीला की उद्यापासून नाही, आजपासून माझा गुळ वर्ज्य, मी आजपासून गुळ खाणार नाही. आणि दुसऱ्या दिवशी तो मुलाला बाई घेऊन आल्यानंतर सांगितलं की बाळा, गुळ खाऊ नये, चांगलं नसतं आरोग्याला. आणि बाळानं गुळ सोडून दिला. ती बाई रागावली आणि म्हणाली, एवढंच सांगत तुम्ही काल का नाही सांगितलं? तुकाराम महाराज म्हणले, अगं बाई, मी कालपर्यंत मीच गुळ खात होतो, तर मी तुम्हाला कसं सांगू की गुळ खाऊ नको म्हणून. आणि महाराज मंडळीचं नेमकं तेच झालंय. तुम्ही पैसा किती वाईट आहे, जीवन किती दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे, हे सांगायसाठी तुम्ही 1 तासाचे 50,000 60,000 रुपये घेता. आणि मग लोक तुमचं कसं ऐकतील बरं? आणि वरून म्हणता तुम्ही की कीर्तनानं बिघडत नाही आणि कीर्तनानं सुधरत नाही, तमाशानं बिघडत नाही. असे पण काही महाभाग आपल्याकडे आहेत. चला, तो आपला विषय नाही. आज जो सत्यशोधक पद्धतीचा जो या ठिकाणी विधी झाला, सत्यशोधक बद्दल, खरा सत्यशोधक या विश्वातला रैदास महाराज आहेत. कारण त्यांनी सत्य शोधण्याचं काम पहिल्यांदा केलं. कसं केलं, काय केलं तुम्हाला माहित आहे, असं आपण गृहीत धरून त्याच्यावरती जास्त वेळ घेणार नाही. दुसरे सत्यशोधक शिवाजी महाराजांनी बऱ्याचशा लढाया अमावस्येच्या दिवशी केला, जे निषिद्ध असतं, अशुभ असतं, त्या दिवशी त्यांनी लढाई केल्या. कुठलंही पंचांग पाहिलं नाही, कुठलाही सत्यनारायण घातलं नाही, नारायण नागबली केला नाही, तरीही त्यांनी चांगल्यापैकी स्वराज्य निर्माण केलं. तिथून पुढे आलो आपण. तिथून पुढे आल्यानंतर सत्यशोधक पद्धत समाजाची स्थापना जरी महात्मा फुलेंनी केली असली तरी त्या सत्यशोधक समाजामध्ये सर्व जाती धर्माचे खूप असे लोक होते. आणि मग तुम्हाला सांगतो मी, जवळजवळ 7 ते 8 विवाह आपल्या माळी व्यतिरिक्त किंवा ह्या बहुजन समाजाच्या व्यतिरिक्त विवाह आम्ही सचिन सरांनी आम्ही ह्याच्यामधून लावलेले आहेत की जे सत्यशोधक समाजाच्या पद्धतीनं आपण ते लावतो. सत्यशोधक समाज त्याची जी काही कार्यकारिणी आहे, जे काही त्याच्यासाठी एक धर्मग्रंथ बनवलेला आहे. महात्मा फुलेंनी शेवटच्या क्षणामध्ये आयुष्यभर त्यांनी संघर्ष केला. संघर्ष करत असताना शेवटी आयुष्याच्या शेवटी पॅरालिसिस अटॅक आला, उजवं अंग लुळं पडलं. महात्मा फुलेंनी विचार केला, मी आयुष्यभर सांगत राहिलो लोकांना, हे करू नका, ते चांगलं नाही, याच्या माध्यमातून तुम्हाला गुलाम केलंय. अशा पद्धतीनं तुमच्यावरती तुम्हाला जे काही आज तुमची परिस्थिती आहे, रस्ता तळाला गेले, यासाठी कारणीभूत कोणाही सांगितलं, पण त्यासाठी जे काही करायला पाहिजे ते माझं सांगायचं राहिलं. आणि म्हणून महात्मा फुलेंनी आयुष्याच्या शेवटी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ निर्माण केला. आणि तो ग्रंथ आमचे सचिन सर महाराष्ट्रभर फिरून की तो ग्रंथ सर्वांना, तो विधी वगैरे काय आहे, कसा आहे ते सांगून तो ग्रंथ सर्वांना मोफत देतात. ते खरंच त्यांच्या मनाचं कितीतरी मोठेपणा आहे. आणि या सर्व माझ्या या लांबलेल्या मनोगतातून मी असं म्हणणार नाही की माझं काही चुकलं असेल तर माफ करा, कारण मी जे काही बोललो त्याला मी 100% जबाबदार आहेच. जर कोणाला काही असं वाटलं असेल तर तुम्ही तुमचं वाचन वाढवा, विचार प्रगल्भ करा. अजून कधीतरी योग आला तर आपण आणखी पुन्हा काही चर्चा करू. आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला जरी कोणी काय म्हटलं असेल तरी मला वाटतं इथं काल्याचे कीर्तन ऐकणारी बरीच मंडळी आहे. असं एकही माणूस नाही की त्यांनी काल्याचे कीर्तन ऐकलं नाही. काल्याच्या कीर्तनामध्ये असा एकही महाराज नाही की तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे, विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, म्हणजे पहिला सत्यशोधक, पहिला बंड करणारा जर कोण म्हटलं तर तो श्रीकृष्ण भगवान आहे.
त्यांनी पहिल्यांदा विटंबना करायला सुरुवात केली. त्याच्या पाठीवरती पाठ काय, आऊत काय, शिवळ काय, खोरे काय, जे दिसेल त्यांनी ते त्या वेळेस त्या भटाला त्यांनी मारलेलं आहे. असे सांगण्यासारखं भरपूर काही गोष्टी होत्या. आपल्याला ही जी काही लिंक आहे, आपलं आयुष्य, आपलं जीवन या महापुरुषांच्या विचारांशी जर कनेक्ट करता आलं तर मग मात्र आपलं जीवन सार्थकी लागणार. आपण आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करू शकतो आणि इतर कुठल्याही बाबाबुवांच्या नादी लागलो तर मग मात्र आपल्याला गुलामी आपली अटळ आहे. मानसिक गुलामी ही सर्वात खतरनाक खेळ आहे आणि म्हणून आपण कुठल्याही बाबाबुवांच्या नादी न लागता आपण आपल्या वाचनाच्या कक्षा रुंदवा, आपण विचार प्रगल्भ करा आणि आजच्या या सेवेतून या कुसुमताई एकनाथराव सांगळे यांना मी माझ्या आपल्या उपस्थित सर्वांच्या वतीनं, कर्जत तालुका सत्यशोधक चळवळीच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो आणि आपली रजा घेतो. सत्यमेव जयते. यानंतर धन्यवाद साहेब. आपण या निमित्ताने आमचा हे प्रबोधन केलं आणि